विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील। आज आपण करंट अफेअर्सशी रिलेटेड एक मुद्दा आहे चीफ इलेक्शन कमिशनरचा, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे। यूपीएससीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याचे काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आहेत, हायलाइट्स जे आहेत, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे आणि हा पूर्ण मुद्दाच नेमका काय आहे हे समजून घेणार आहे। 2026चा जो काही कायदा केंद्र शासनाने आणलेला आहे तो काय आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे। आणि राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते काय आहेत याच्यावर आपण चर्चा करणार आहे। ओव्हरऑल आपल्या प्रिपरेशनसाठी चालू घडामोडीमध्ये हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बघा। तर 2 दिवसापूर्वी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि इलेक्शन कमिशनर म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आपल्याला पाहता येतोय बघा। पण आता चीफ इलेक्शन कमिशनरची जी काही नियुक्ती होते त्याची काही एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊया। सध्या केंद्र शासनाने 2023 मध्ये द इलेक्शन कमिशन सीईसी अँड अदर इलेक्शन कमिशनर्स बिल 2023 हे आणलेलं आहे बघा। तर हे बिल नेमकं काय आहे, याच्यामध्ये असे काय प्रोव्हिजन्स आहेत, याचं थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया की याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा। याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे की 2015 ते 2022 या काळामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर किंवा चीफ इलेक्शन कमिशनर हे जे ऑफिस आहे तर हे केंद्र शासनाच्या अत्यंत प्रभावाखाली आहे असे आरोप केंद्र शासनावर करण्यात आले होते। हे कधी झालं होतं की 2015 ते 2022 आणि हा प्रभाव कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अनेक पेटिशन याच्या विरुद्ध दाखल करण्यात आल्या होत्या। मग 2023 या काळामध्ये ह्या ज्या काही पेटिशन्स दाखल करण्यात आलेल्या होत्या तर याच्यावर एक रिॲक्शनमधून सुप्रीम कोर्टने केंद्र शासनाला काही डिरेक्शन्स दिल्या होत्या की एक तुम्ही असा लॉ तयार करा। काय डिरेक्शन दिल्या होत्या की एक लॉ असा तयार करा की ज्यामध्ये जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस जी आहे, कुणाची सिलेक्शन प्रोसेस, चीफ इलेक्शन कमिशनरची जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे ती एक वेल डिफाईन असेल असं त्यांनी तिथं सांगितलं होतं की एक वेल डिफाईन असा तुम्ही एक लॉ तयार करा आणि त्या लॉमध्ये 3 लोक म्हणजे सिलेक्शन कमिटी जी काय असेल ती तुम्ही त्यामध्ये प्राईम मिनिस्टर असायला पाहिजेत असं यांनी सांगितलं होतं। त्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन, त्याला आपण LOP म्हणतो, तो असायला पाहिजे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI हे 3 लोक असायला पाहिजेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं केंद्र शासनाला। सुप्रीम कोर्टाने कोणाला सांगितलं होतं? केंद्र शासनाला सांगितलं होतं। मग याला रिॲक्शन म्हणून आता हे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की PM असायला पाहिजे, लीडर ऑफ ऑपोजिशन असायला पाहिजे आणि CJI असायला पाहिजे आणि यांचं जे काही सिलेक्शन आहे ते डेमोक्रॅटिक पद्धतीने म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 2 लोकांनी ज्याला कोणाला रिकमेंड करायचं आहे त्याच्या फेवरमध्ये मतं दिली पाहिजे आणि एक जण अपोजिशनमध्ये गेला तरीही चालेल। मग ज्या 2 लोकांनी याला फेवर केलेला आहे तर त्या माणसाला आपण नियुक्ती देऊ असं ते त्याच्यामध्ये प्रावधान होते बघा। पण मोदी गव्हर्नमेंट किंवा केंद्र शासनाने काय केलं की केंद्र शासनाने आपला जो ॲक्ट आहे 2023चा एक ॲक्ट निर्माण केला। तो ॲक्ट काय? चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स बिल 2023 हे आणलं। पण याच्यामध्ये यांनी काय केलं होतं, या बिलामध्ये यांनी काय केलं की जसं केंद्र शासनाने जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 3 लोक असायला पाहिजे सिलेक्शन कमिटीमध्ये, कोण कोण? प्राईम मिनिस्टर असायला पाहिजे,
LOP असायला पाहिजे, लीडर ऑफ ऑपोजिशन असायला पाहिजे, आणि CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे 3 लोक असायला पाहिजेत असं यांनी सांगितलं होतं. परंतु जो काही 2023चा जो काही ॲक्ट यांनी आणला यामध्ये यांनी बदल काय केले, प्राईम मिनिस्टर तर आहेत, जे काही केंद्र शासनाने सांगितलं होतं प्राईम मिनिस्टर त्याच्यामध्ये घेतला, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, लीडर ऑफ अपोजिशन याच्यामध्ये घेतला, ते पण घेतलेले आहेत. पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे जे आहेत याला रिप्लेस करून यांनी कॅबिनेट मिनिस्टर अपॉइंटेड बाय PM किंवा रिकमेंडेड बाय PM हे असायला पाहिजेत, असे 3 लोक यांनी कमिटीवर घेतले. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर यांनी इथं आणला. मग आता काय होतंय की सुरुवातीलाच मी तुम्हाला जसं सांगितलं की केंद्र शासनाचा प्रभाव कमी करावा, म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे इलेक्शन कमिशनर, ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. मग ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल तर यांना इंडिपेंडन्स राहावं याच्यासाठी यांच्या कामामध्ये यांना एक इंडिपेंडंट यांनी काम करावं, त्यासाठी यांनी काय केलं होतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नियुक्ती केली होती. पण केंद्र शासनाने तो काढून काय केलं, कॅबिनेट मिनिस्टर रिकमेंडेड बाय PM हे याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग आता यांची नियुक्ती 2:1 म्हणजे काय, 2 लोक किमान त्यांच्या फेवरमध्ये गेले पाहिजेत असं यांनी सांगितलेलं आहे. एक अपोजिशनमध्ये गेला तरी चालेल. मग आता काय की PM यांच्याच फेवरमधला कोणीतरी मिनिस्टर असेल. मग आता PM कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत. सध्या आत्ता जी काही यांची ज्ञानेश कुमारची जी काही नियुक्ती झालेली आहे त्यामध्ये कोण, नरेंद्र मोदी आहेत, राहुल गांधी आहे लीडर ऑफ अपोजिशन, आणि कॅबिनेट मिनिस्टर कोण आहे तर अमित शहा आहेत. या 3 लोकांची ही कमिटी आहे. मग आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे 2 लोक एकाच पार्टीचे आहेत, एका शासनाचे आहेत, म्हणून ते काय होणार की ते जे सांगतील तेच होईल. म्हणजे पुन्हा काय होते की जे काही सुप्रीम कोर्टाने किंवा ज्या लोकांनी पेटिशन यांना दाखल केली होती की केंद्र शासनाचा प्रभाव कमी व्हावा, पण इथं ही 2 लोक असल्यामुळं म्हणजे सध्या चर्चा याची आहे, मी कोणाच्या फेवरमध्ये किंवा अगेन्स्टमध्ये बोलत नाही, सध्या चर्चा हीच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही 2 लोक जर असतील म्हणजे काय, PM अँड कॅबिनेट मिनिस्टर ही 2 लोक असतील तर मग जो काही केंद्र शासनाचा प्रभाव आपल्याला कमी करायचा होता तो होत नाही आहे, ज्यासाठी आपण हे केलं होतं. मग म्हणून राहुल गांधी काय म्हणतो की तुमच्या दोघांची मतं हीच ठरवणार आहेत की कोण चीफ इलेक्शन कमिशनर असणार आहे. मग माझं मत जे आहे याला काही व्हॅल्यूच नाही आहे, म्हणून मग आता यांनी काय केलं होतं की यांनी यांचा जो काही विरोध आहे तो इथं दर्शवला होता. ही झाली आपली सर्व पार्श्वभूमी की 2023चा जो काही ॲक्ट आहे तो काय आहे. त्यानंतर महत्त्वाचे बदल याच्यामध्ये म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा चर्चा केल्या गेलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर हा आहे. म्हणजे राहुल गांधींचं किंवा ज्या लोकांनी पेटिशन केलेली आहे, म्हणजे आता कुठला आहे तो ADR नावाचं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक नावाची NGO आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ADR नावाची ही NGO आहे. ह्या NGOने ह्या आत्ताचा जो काही 2023चा जो काही कायदा आहे त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा याचिका दाखल केलेली आहे की तुम्ही जे काही डिरेक्शन दिले होते तर ते व्हायोलेट झालेले आहेत म्हणून 2023चा जो काय आहे. मग त्याच्या संबंधी आज म्हणजे काल 19 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टामध्ये काय त्याच्यावर सुनावणी होणार होती की आत्ता जी काही ज्ञानेश कुमार यांना जी काही नियुक्ती दिलेली आहे ती योग्य आहे की नाही आहे याच्यावर एक हे होणार होते सुनावणी होणार होती. पण 19 फेब्रुवारीला काही कारणास्तव ती होऊ शकली नाही. ती आता 19 मार्चला आहे, म्हणजे नियर अबाउट एका महिन्यानंतर आहे. पण तोपर्यंत मग यांची नियुक्ती थांबली आहे का तर थांबलेली नाही आहे. कारण की
सुप्रीम कोर्ट डिरेक्शन देऊ शकतं किंवा एखादा लॉ जो आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं ठरवून एखादा लॉ तुम्ही त्याला इनव्हॅलिड ठरवू शकता. पण आता सध्याच्या कंडिशनला काय फक्त त्यांनी डिरेक्शन दिलेले असल्यामुळं ही सुनावणीला एवढं महत्त्व राहत नाही. म्हणून 19 मार्चला काय होईल तेव्हा आपल्याला फक्त बघावं लागेल की सुप्रीम कोर्ट याच्यावर काय टिप्पणी करतं म्हणून. बस याच्या पलीकडे काहीही होणार नाही आहे. ठीक आहे, कारण की लॉ तयार करण्याचा अधिकार हा सर्वस्व पार्लिमेंटचा असतो. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये जे काही छोटे छोटे मुद्दे जे काय येत आहेत बघा, इंट्रोडक्शन ऑफ बिल याच्यामध्ये काय द बिल प्रपोजेस चेंजेस टू द अपॉइंटमेंट एलिजिबिलिटी अँड सर्व्हिस कंडिशन ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर रिप्लेसेस. आता जो काही 1991चा ॲक्ट होता त्याला ह्या 2023च्या ॲक्टने काय केलेलं आहे, रिप्लेस केलेलं आहे. बस याच्या पलीकडे काही झालेलं नाही आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड पॉईंट आपण याच्यामध्ये काय बोलू शकतो की न्यू सिलेक्शन प्रोसेस CEC अँड EC अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द सिलेक्शन कमिटी. म्हणजे सिलेक्शन कमिटी जे सांगेल ते प्रेसिडेंट त्याला रिकमेंड करतील बघा. तर याच्यामध्ये काय आहे हे आत्ता आपण सांगितलं. प्राईम मिनिस्टर चेअरपर्सन आहेत, युनियन कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा जे असेल तर ते याचे 3 लोक असतील जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. कुठला मुद्दा सुटलेला आहे फक्त हे सांगून मी तुम्हाला पुढे जाणार आहे बघा. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, जो काही CEC असणार आहे त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल. मस्ट होल्ड और हॅव हेल्ड द पोस्ट इक्विव्हॅलंट टू सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट. बघा हा जो पॉईंट आहे ना तर हा आपल्याला प्रिलिमला येऊ शकतो. हा जो पॉईंट आहे म्हणजे त्यांचं काय क्रायटेरिया असायला पाहिजे तर मस्ट होल्ड किंवा असायला त्यांनी एखादी काय सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही पोस्ट धारण करण्यास ते पात्र असावे. त्यांनी होल्ड केलेली असावी किंवा केलेली सध्या कंडिशनला असावी किंवा भूतकाळामध्ये काहीतरी होल्ड केलेली असावी असं यांनी सांगितलेलं बघा. प्रिव्हियसली नो स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेअर मेन्शन इन लॉ. याच्या आधी कुठल्याही प्रकारची काय म्हणू शकतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया नव्हती, पण आता यांनी टाकलेलं असल्यामुळं हे आपल्यासाठी प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. काय सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही पोस्ट त्यांना घेण्यास ते पात्र असावे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, सॅलरी इक्विव्हॅलंट टू कॅबिनेट सेक्रेटरी. आता 2023च्या आता हा मुद्दासुद्धा काय थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे किंवा इंडिपेंडन्स जे आहे या बॉडीचं त्याला कुठंतरी हार्म करू शकतो का, तर हा एक मुद्दा इथं यांनी चर्चा केली आहे. सॅलरी इक्विव्हॅलंट टू कॅबिनेट सेक्रेटरी 1991चा जो काही ॲक्ट होता त्याच्यामध्ये काय कोर्ट सॅलरी इक्विव्हॅलंट टू सुप्रीम कोर्ट. आता तुम्हाला माहिती की मग आता इथं काय चेंजेस रेजेस टू द कन्सर्न अबाउट द इलेक्शन कमिशन्स इंडिपेंडन्स. आता हे कसं काय होऊ शकतं तर आता बघा सुप्रीम कोर्टची जे काही जज आहेत त्यांची सॅलरी जी आहे ती ॲक्ट ऑफ द पार्लियामेंटने ठरवली जाते. ॲक्ट ऑफ द पार्लियामेंट म्हणजे काय, ॲक्ट ऑफ पार्लियामेंट म्हणजे काय तर हा ॲक्ट हे जे बिल आहे हे लोकसभा आणि राज्यसभा यांनी पास करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो प्रेसिडेंटनी त्याला असेंड करायला पाहिजे. म्हणजे मग ते काय होतं ॲक्ट ऑफ द पार्लियामेंट होतं. म्हणजे अशी ही प्रोसेस आहे. पण आता काय आहे कॅबिनेट सेक्रेटरी आहे म्हटल्याच्यानंतर यांच्या जे काही सॅलरीज जे आहेत ते गव्हर्नमेंट विदाऊट एनी ॲक्ट ते वाढवू शकतात. मग पुन्हा असं जर काही वाढवण्याचं जर असेल तर याला काय पुन्हा हे इन्फ्लुएन्स होऊ शकतात. CEC असं म्हणणं आहे यांचं. CEC जे काय या गोष्टीमुळे पुन्हा इन्फ्लुएन्स होऊ शकतात. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो बघा काय सॅलरी इक्विव्हॅलंट टू कॅबिनेट सेक्रेटरी याच्यावर पण प्रश्न होऊ शकतो. पुढं काय आहे बघा एक्सक्लुजन ऑफ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया फ्रॉम द सिलेक्शन कमिटी ह्याच्यावरनं हे केलेली आहे. अनुप बर्णवाल नावाचं एक केस आहे त्यामध्ये त्यांनी ते सांगितलं होतं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं याच्यामध्ये काही काम नाही आहे म्हणून हे यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, याच्यात पण काही नाही. ठीक आहे, हे मुद्दे आहेत बघा की याच्यामध्ये 2 मुद्दे याच्यात मॅक्झिमम जे काही चर्चा याच्यामध्ये केलेली आहे तर CGIचं एक्सक्लुजन आणि कॅबिनेट मिनिस्टरचं इन्क्लुजन ही एक गोष्ट आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो एक आत्ता आपण जो डिस्कस केला तो आणि त्यांचे जो काही सॅलरीज जे आहेत त्या आधी होत्या सुप्रीम कोर्टच्या जजनुसार आणि आत्ता जे आहेत ते कॅबिनेट मिनिस्टरच्या अकॉर्डिंग. हे 2-3 मुद्दे जे आहेत ते
जास्त याच्यावर चर्चा केलेली आहे. मग बाकीचे बेसिक ज्या गोष्टी आहेत की जसं चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशनरना काढून चीफ इलेक्शन कमिशनरना जर काढायचं असेल तर जसं सुप्रीम कोर्टच्या जजला काढतात त्याप्रमाणे याची प्रोव्हिजन आहे. हे समजा बेसिकमध्ये आपल्या येतं बघा. मग चीफ इलेक्शन कमिशनर किंवा सुप्रीम कोर्टच्या जजला कसं काढतात तर तो तुम्हाला पार्लमेंटमध्ये तो त्याचं जे काय आहे ते रिझोल्युशन्स जे आहेत ते टाकावे लागतात, ते पास करून घ्यावे लागतात, त्यानुसार ते निघतात. डायरेक्टली काढून टाकता येत नाहीत. आणि इलेक्शन कमिशनर अदर इलेक्शन कमिशन जे आहेत तर ते फक्त आपल्या चीफ इलेक्शन कमिशनच्या रिकमेंडेशनवर त्यांना काढून टाकता येतं, अदर इलेक्शन कमिशनर. तर हे बेसिक मुद्दे आपल्याला याच्यामध्ये यायला पाहिजेत. तर हे आपल्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचे व्हिडिओज आपल्याला असे छोटे छोटे येत राहतील. थँक्यू.